हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. ही अशीच एक नवीन सकाळ आणि प्रसन्न सकाळ. काय आहे ना, उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, गरमी पण खूप वाढलेली आहे आणि प्रत्युष तर समर कॅम्पला जातो हे मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलंच होतं. तर त्यामुळे मी घरातील कामे पटापट आवरून त्याला परत आणायला मला 11 वाजता जायचं असतं. म्हणून मी सकाळी सकाळी पटकन काम आटपायला सुरुवात केली. चला तर पाणी घेऊया सुरुवातीला आणि फरशी पुसायला सुरुवात केली. मी हे मिल्टनचं स्पॉट झिरोचं मॉप वापरते. त्यामध्ये अशी छोटीशी बॉटल असते, त्यामध्ये आपण फिनेल टाकून ठेवू शकतो आणि ऐन वेळेला इकडे तिकडे बॉटल शोधायची पण गरज नाही. ते लिक्विड ओतून घेऊन मग आपण फरशी पुसू शकतो. मी ज्यावेळेस जॉबला जात होते त्यावेळेस माझ्याकडे बाई होती जी फरशी पुसायची, भांडे घासायची. नेपाळची होती ती, लक्ष्मी नाव होतं तिचं. पण आता मे महिना सुरू झाला त्यामुळे ते वर्षातून एकदाच त्यांच्या गावी जातात. मग इकडे भरपूर लोक आहेत त्यांची नेपाळची, तर ते सर्व जण त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या गावी जाऊन येतात. पहाडी एरियामध्ये राहतात. मग ती गेली निघून, त्यामुळे मलाच सर्व करावं लागतं आता. आणि तसंही मी जॉब सोडला आहे, सो मी स्वतः सर्व करून घेते. मला तशी ही पहिली सवय आहे कामाची, त्यामुळे मला काही वाटत नाही. मी सर्व भांडी वगैरे आवरून घेतली. नंतर मग माझा भाऊ आला. तो सिव्हिल इंजिनियर आहे आणि इकडे त्याची साईट चालू आहे. एका कंपनीमध्ये जॉब करतो तो. तर त्याने पोहेगावरून असा काही भाजीपाला, गवती चहा वगैरे घेऊन आला. चिक्कू आणले, अजून कैऱ्या, कांदे आणि लसूणसुद्धा आणला. चिक्कू तर नेहमीच असतात. चिक्कू शेक प्रत्युषला फार आवडतो, त्यामुळे दरवेळेस येताना तो दुसरं काही आणू किंवा नाही आणू, पण चिक्कू तर नेहमीच घेऊन येतो कारण त्याला आवडतं. मग त्याला साईटवर जायचं होतं, मग तो निघाला. मलाही प्रत्युषला आणायला जायचं होतं आणि त्याचीही ड्युटी होती, त्यामुळे तो लगेच आवरून निघाला. घरूनच तो नाश्ता वगैरे करून आलेला होता, त्यामुळे त्याने काही नाश्ता वगैरे करायचं नाही असं सांगितलं. मग तो साईटवर जायला निघाला. 9:45 तर ऑलरेडी वाजले होते. मग नंतर मी आवरून प्रत्युषला आणायला गेले. तिथे त्या टीचर्स असंच सोडत नव्हत्या. प्रत्युष आलेला आहे, परंतु मॅडम त्याला सावलीत उभं राहायला सांगत होत्या. तो सावलीमध्ये गेला. मी स्टॉल बांधल्यामुळे त्याला काही कळत नव्हतं की मम्मा आलेली आहे की नाही. नंतर त्याने मला ओळखलं. मग मॅडमला त्याने सांगितलं की माझी मम्मा आलेली आहे, मी जातो म्हणून. आणि मग तो धावतच सुटला. कसं आहे की मम्माला बघून मग त्याला फार आनंद होतो. नंतर मग आम्ही जायला निघालो गाडीकडे. तर तो मला रस्त्यात सांगत होता की आज कॅम्पमध्ये काय काय मजा केली. मग त्याला मी सांगितलं की टोपी वगैरे घे, कारण ऊन फार पडलेलं आहे. 11 वाजलेले आहे आणि नाशिकचा उन्हाळा म्हणजे बेकार आहे. फारच उष्णता आहे. तसंही सांगितलेलंच होतं की उष्णता जास्त असणार आहे, परंतु घरी फार बोर होतं. मग 7 ते 11च कॅम्प होता, म्हणून मी त्याला कॅम्प लावून दिला. नंतर मग तिकडून येताना आमच्या घराजवळ इंदिरानगरला असं मंदिर आहे, तिथे सर्व देव एकाच ठिकाणी आहेत. शनी महाराजांचं, हनुमानाचं, परत गणपती बाप्पाचं, स्वामी समर्थ, गजानन महाराज वगैरे सर्व एकाच ठिकाणी आहे. श्री गुरु दत्त. आणि विशेष म्हणजे महादेवाची पिंड ही तिथेच आहे. आज माझा सोमवार उपवास असतो, तर त्यामुळे मी त्याला म्हटलं की जाता जाता आपण मंदिरात जाऊन येऊ. घरी एकदा काम आवरायला सुरुवात केली की मंदिरात काही जाणं होत नाही आणि ऊन असल्यामुळे आपणही बाहेर पडत नाही, दिवस तसाच निघून जातो. मग मी वरती आले पायऱ्या चढून. तिथे अनेक बायका महादेवाची पूजा करत होत्या. इकडे नंबर लावायला पण खूप वेळ लागतो. इथे नेहमीच गर्दी बघायला मिळते. मग आम्ही पूजा करून घरी आलो. मग दुपारी प्रत्युष त्याच्या आवडीचा व्लॉग बघत बसला. सौरव जोशीचे व्लॉग त्याला फार आवडतात, तो नेहमी बघत राहतो.
आज सकाळी सकाळी त्याला बघायला भेटलं नाही म्हणून तो बघत होता. नंतर त्याला फार बोर झाले, मग तो अशा ग्लास रचत होता आणि त्याच्या मनाने वेगवेगळे काही पण तो खेळ करतच राहतो नेहमी. तर हा माझा छोटासा व्लॉग. धन्यवाद.